भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. दोन पीठांचे पीठाधीश्वर. बघा नीट इकडे. हे ते शंकराचार्य जे वर्तमानात दोन पीठ सांभाळत आहेत, ज्योतिर्पीठ आणि द्वारकापीठ. आता इथे बघून घ्या दुसऱ्या पानावर. ज्योतिर्मय ज्योतिर्मठ हे पुस्तकाचं नाव. हे कोणाचे संरक्षक होते? अनंत श्री विभूषित ज्योतिषपीठाधीश्वर एवं द्वारका शारदा पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज, ज्यांचंच आपण हे चित्र पाहिलं. आणि संपादक लेखक एवं संकलनकर्ता विष्णुदत्त शर्मा, अध्यक्ष आध्यात्मिक उत्थान मंडल दिल्ली. प्रेरणास्त्रोत हा श्री सुबुद्धानंद ब्रह्मचारीजी. मुद्रक हे फाईन प्रिंट अँड फॅक्स. परमार्श आणि सहयोग पंडित विपिन बिहारी दत्त रामायणी, श्री पुनीत शर्मा, श्री आशुतोष जोशी. प्रकाशक हे अखिल भारतीय आध्यात्मिक उत्थान मंडल, 1/3234, गल्ली नंबर 2, रामनगर विस्तार, मंडोले रोड, शहादरा, दिल्ली. हे त्यांचेच फॅक्स आणि फोन नंबर. अच्छा, इकडे दाखवतो तुम्हाला 2 नंबर इकडे. आता हे हे एक त्यांचंच पॅड आहे, त्याच्यावर इथे त्यांनीच लिहिलं पूज्य श्रीचा संदेश. कोणाचा? श्री स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजींचा महाराज. अनंत. इकडे बघा उपमा किती मोठी दिली आहे. अनंत श्री विभूषित श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य ज्योतिषपीठाधीश्वर श्री स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज, ज्योतिर्मठ बद्रिकाश्रम हिमालय संचार यात्रा स्थान. हा त्यांनीच स्वहस्ते लिहिलेला लेख आहे. आमचे शंकर अद्वैत दर्शनाच्या अनुसार हे काही शांकर अद्वैत हे काही त्यांचं लिखित जे आदि शंकराचार्यजींनी लिहिलेलं अनुसार भूतभौतिक प्रपंचाच्या मुळाशी प्रकाश आणि विमर्श दोन गोष्टी आहेत, जे मणी आणि त्याच्या तेजा समान परस्पर अभिन्न आहे. प्रकाश शिव आणि चर्चा त्याची शक्ती, जसं शिवा शिव आणि पार्वती. हे बघा त्याची शक्ती आहे. पार्वती आणि परमेश्वर वा त्रिपुर सुंदरी व त्रिपुर सुंदर त्याचं अभिव्यक्त रूप आहे, स्वरूप आहे. शक्ती बरोबर शिव हे जगताचे सृजन, पालन आणि संहारात समर्थ आहेत. आपला थेट संबंध शक्तीशी त्याच स्वरूपी आहे, जी जगताचं पालन पोषण सांभाळते आदी आदी. आता हे बघूयात. हे ते श्री स्वामी स्वरूपानंदजी. हे त्याच्याच खाली लिहिलंय त्यांचा ॲड्रेस. प्रातस्मरणीय पूज्यपाद अनंत श्री विभूषित ज्योतिषपीठाधीश्वर एवं द्वारका शारदा पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य श्री स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज. आता पुढे बघा. हे पार्वतीजींची पूजा करतात. हे काय म्हणतात? भगवती श्रीराजेश्वरी त्रिपुर सुंदरी देवी हिचीच पूजा करतात. याचं प्रमाण तुमच्या पुढे आहे, बघा हे. आणि भगवान शिवकडेही हे त्याच आधाराने बघतात. याच पुस्तकांच्या आम्ही प्रश्नांकडे येतोय. हे ज्योतिर्मय ज्योतिर्मठ याच पुस्तकात आम्ही यातलं पान नंबर 9 आम्ही वाचतो. वर्तमानात ह्या 4 पीठांचे
3 अधिकृत शंकराचार्य आहेत. ज्योतिषपीठाधीश्वर आणि द्वारका शारदा पीठाधीश्वर पूज्य स्वामी अनंत विभूषित श्री स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज आणि गोवर्धन पीठाधीश्वर पूज्य स्वामी अनंत श्री विभूषित स्वामी निश्चलानंदजी सरस्वती आणि दोघांचे तर हे झालेत स्वरूपानंदजी, त्याच दोन्हीचे ज्योतिषपीठाचे आणि द्वारका शारदा पीठाचे श्री स्वरूपानंदजी आणि गोवर्धन पीठाधीश्वर पूज्य स्वामी अनंत श्री विभूषित निश्चलानंद सरस्वतीजी महाराज आणि शृंगेरी पीठाचे पूज्य श्री अनंत श्री भारततीर्थजी महाराज हे तिघेही 4 मठ सांभाळत आहेत. आता ह्याचेच आम्ही पान क्रमांक 11 वाचतो. ह्यात आदिशंकराचार्यजींचा संक्षिप्त जीवन परिचय आहे. आद्य गुरु शंकराचार्य संक्षिप्त जीवन परिचय. विश्ववंदनीय प्रातः अलौकिक साधना मेधा, अद्भुत प्रतिभा, क्रांतिकारी रचनात्मक समन्वयात्मक प्रज्ञा, असाधारण तर्क कौशल्य आदी आदी. आता आम्ही इथून वाचतो की साधारण 2500 वर्षांपूर्वी शंकराचार्यांचा जन्म डळमळत्या श्रद्धेच्या युगात केरळ प्रांतात पूर्णा नदीच्या जवळ तीरावर कालाडी गावात धर्मनिष्ठ नंबूद्री शैव ब्राह्मण श्री शिवगुरु व धर्मपरायण सुभद्राच्या घरी झाला. श्री शिवगुरु तैत्तरीय शाखी यजुर्वेदी होते. शंकराचार्यांचा जन्म भगवान शंकरांच्या आशीर्वादाने झाला, म्हणून त्यांचं नाव शंकर असं होतं. गुरुपरंपरागत मठांच्या अनुसार पूज्यांचा आविर्भाव काल, त्यांचा जन्मसमय इसवी पूर्व 508 किंवा 476 वर्ष मानला जातो. एका वर्षात मातृभाषेत भावांचं प्रकटन, 2 वर्षाच्या वयात पुराण कथा कंठस्थ करणे, त्यांच्यात विलक्षण प्रज्ञेचा परिचय होता. 3 वर्षांच्या वयात त्यांचा चूडाकर्म संस्कार झाला. तत्पश्चात त्यांचे पिता स्वर्गवासी झाले 3 वर्षांचं वय असताना. 5 वर्षाच्या वयात गुरुगृही शिकायला गेले, जिथे 8 वर्षांच्या वयातच वेदांगांचं पूर्ण अध्ययन केलं. आता आम्ही अजून जास्त नाही वाचत. आता आम्ही येतोय आदरणीय आदिशंकराचार्यजींनी 4 मठ स्थापन केले व 10 प्रकारचे संन्यासी बनवले, जे त्यांच्याच द्वारे म्हणजे आदिशंकराचार्यजीद्वारे दिलेल्या ज्ञानाचा पुढे प्रचार करत असत. आणि जेव्हा बुद्ध धर्म थांबला, तेव्हा त्याच ज्ञानाचा पुण्यात्मात प्रचार व्हायला प्रारंभ झाला आणि असा जबरदस्त प्रचार झाला की पूर्ण हिंदू समाजांनी हे ज्ञान आजवर जोपासलंय. आता तुम्हाला दाखवतो आदिशंकराचार्यजींनी पुष्कळ सारे ग्रंथ स्वतःच्या अनुभवाने लिहिले. त्यातला एक आहे मठान माय महाअनुशासनम. हे दाखवतो तुम्हाला. हे ते मठान माय महाअनुशासनम आद्य श्री शंकराचार्य विरचितम, आदिशंकराचार्यजींद्वारे याची रचना झाली. हे ते आदिशंकराचार्य. हे 32 वर्षांच्या वयात यांचं निधन झालं होतं. आणि हे ते 4 मठ. एक हा ज्योतिर्मठ, हे लिहिलं हा तर पूर्व हिमालय भागात आहे. आणि हे ते शारदा द्वारका पीठ. शारदा द्वारका पीठ. आणि हा तो शृंगेरी मठ.
आणि हा तो गोवर्धन मठ पुरी, जगन्नाथपुरी असंही म्हणतात. आणि हा तो ज्योतिर्मठ बदरिकाश्रम हिमालय. आणि हे सुद्धा दाखवलंय काळटी, ज्या ठिकाणी शंकराचार्यजींचा जन्म झाला, तिथेही त्यांच्याच नावाने एक मंदिर उभारले. ग्रंथाचे प्रकाशक कोण आहेत ते बघूया. हे आहे श्री काशी. हे प्रथम पुष्प हे तिथं लिहिलेलं आहे. आद्य श्री शंकराचार्य विरचितम मठान्माय महाअनुशासनम. संपादक आणि भाषांतरकार हे डॉक्टर कामेश्वरनाथ मिश्र. आचार्य अध्यक्ष संस्कृत विभाग, अध्यक्ष शब्दविद्या असंकाय, केंद्रीय उच्च तिब्बती शिक्षा संस्थान, सारनाथ, वाराणसी उत्तर प्रदेश. श्रीकाशी विद्वत परिषद न्यास, केदारघाटी, वाराणसी. प्रकाशक हे तेच तुम्हाला दिसले. आणि हे इथे हे कुठून प्रिंट झालंय? श्रीमाता कम्प्युसिस प्रायव्हेट लिमिटेड, बी 7/125, बागहाडा, केदारघाट, वाराणसी. आणि हा दूरभाष आहे. आता यांचेच तुम्हाला दाखवतो कोणते मठ आहेत. आता इकडे बघून घ्या, पान नंबर 12 ह्यात काय म्हटलंय याचं आधीचं वर्णन दिलेलं आहे. यामध्ये यांनी निर्णय दिलाय की मठांची संख्या, अशा प्रकारे ग्रंथात मठांची संख्या 7 सांगितलेली आहे, ज्यातले 4 भारताच्या 4 दिशांमध्ये स्थापित केले गेलेले आणि त्यांचं कार्यक्षेत्रही सांगितलेलं आहे. वस्तुतः लौकिक व्यवहाराकरता हेच 4 मठ द्वारका शारदा पीठ, गोवर्धन ज्योतिषपीठ व शृंगेरी संमत होत. शेष 3 मठ वैज्ञानिक विग्रह श्लोक नंबर 39 वर्णित आहेत. त्यांची विग्रह कल्पना केवळ विज्ञानात्मक आहे, भावनात्मक आहे. अर्थात जर कोणा मुमुक्षुला, कोणा सद्गुरू आचार्यांचं शरण नसेल मिळालं, तर तो निर्देशानुसार आपले गुरु आणि पीठांचे चिंतन करून मोक्षमार्गी पोहोचतो. लौकिकी सत्ता नसण्याच्या कारणानेच सुमेरू, स्वात्मा आणि निर्मळ आमनांचे आचार्य, योगपट आणि ब्रह्मचार्यांच्या नावांच्या व्युत्पत्त्या नाहीयेत. आता इथे उपरोक्त 4 मठांची जागा आणि क्षेत्र तर भूतलावर सांगितलं आहे आणि भारताच्या 4ही दिशांमध्ये ते आहेत. ऊर्ध्व दिशा तर वरच आहे. आकाशात स्वर्ग अथवा अन्य लोकात हे मठ असू नाही शकत. गंधर्वनगर अथवा आकाशमहल प्रमाणे जर असेलही तर ते केवळ भावना लोकात, भूलोकात नाही. अशा प्रकारे 4 मठांचे ऋग्वेद, यजुर्वेद आदी 4 वेद सांगितलेत. अथर्ववेद आणि सामवेद म्हणाले. ऊर्ध्वांना सुमेरू पीठाकरता निर्धारित वेद सूक्ष्मवेद श्लोक नंबर 42 होत आणि 4 वेदांच्या व्यतिरिक्त अशा नावाचा काही वेद सनातनी जगातात नाहीये. आता यांच्याच कथनाचा अर्थ आहे की जसे 4 वेद हे आणि एक ग्रंथ आहे, हा मठान्माय महाअनुशासनम, याच्याच 42व्या श्लोकात सूक्ष्म वेदाचाही उल्लेख आहे. पण लेखक अनुवाद करता सांगतोय की हा तर दुसरीकडे असणार. आपल्या सनातनी जगतात फक्त 4 वेद आहेत. आता आपण पुढे जाऊया. आता या 4ही मठांद्वारे पूर्ण हिंदू धर्माला ज्ञान दिलं जातंय आणि जे आदिशंकराचार्याजींनी स्थापन केलं त्यांच्याचद्वारे दिलेलं ज्ञान आहे. तर कोणकोणत्या मठात कोणत्या वेदांचा अभ्यास होतो
आणि कोणत्या देवी देवतांची पूजा असते हे वर्णन दाखवतो. बघा आता, ग्रंथ तोच आहे, पुस्तक हे तेच चाललंय, मठामनाय महाअनुशासनम, पान क्रमांक 33 वर. शारदा मठामनाय हे शारदा मठाविषयी आहे. ह्यात काय म्हटलंय? आदि शंकराचार्यजींद्वारे स्थापित पहिला अमनाय पश्चिम दिशी आहे, ज्यालाच शारदा मठ म्हटलं जातं. हे तुम्हाला इथे दाखवलं. हा तो शारदा मठ. शारदा मठ द्वारका, द्वारकेचे, ज्यालाच शारदा मठ म्हटलं जातं. ह्याचाच कीटवार पंथही आहे. तीर्थ आणि आश्रम यांच्याच संन्यासांचे पद अर्थात योगपट होत. क्षेत्र, देवी देवता आणि प्रथमाचार्य इथे लिहिलं त्यांच्याविषयी. यांच्या क्षेत्राचं नाव द्वारका आहे आणि देव सिद्धेश्वर आहे. सिद्धेश्वर आणि देवी भद्रकाली. तर आदि आचार्य विश्वरूप सुरेश्वर आचार्य हे प्रथम होते ज्यांनी इकडे स्थापित केलं. आता इकडे बघावं, हे काय आहे की निर्मल तीर्थ गोमती आहे. इथे स्वरूप नामक ब्रह्मचारी सामवेदाचा वक्ता मानला जातो. ह्यामध्ये सामवेदाचाच आभास होतो. पुढे बघू, हे तेच चाललंय ज्याविषयी चर्चा चालली आहे ही. आणि इथलं महावाक्य काय आहे? पान क्रमांक 35 वर आम्ही आलो आहोत. यात शारदापीठाचं महावाक्य आहे. महावाक्य आहे, महावाक्य एवं गोत्र. या आमनयाचं महावाक्य तत्वमसी तत्वम असी तत्वमसी आहे. याचा उल्लेख सामवेद अंतर्गत हे छांदोग्य उपनिषदाचा 6:8 श्लोक आहे. 6व्या अध्यायाचा श्लोक 8. हा छांदोग्य उपनिषदात असलेलं इथलं हे तत्वमसी. आणि इथे याचा निर्णय दिलाय की जो तत्वमसी या 3 पदात्मक महावाक्यरूपी त्रिवेणी संगमात तीर्थाच्या भावनेने स्नान करतो, म्हणजे तत्वम पदांना शोधून काढत महावाक्याच्या लक्ष्य अर्थाच्या चिंतनात तल्लीन होतो, त्याला तीर्थ नावाने जाणलं जातं. ठीक आहे. मग हे ते गोवर्धन मठामनाय. गोवर्धन ह्याच मठाबद्दल माहिती आहे. ह्यामध्ये गोवर्धन मठ मानला जातो. हा बघा, दुसरा अमनाय पूर्व दिशी आहे, तोच हा गोवर्धन मठ मानला जातो. इथे बघूया, हा तो गोवर्धन मठ तथा पुरी गोवर्धन मठ जगन्नाथपुरीचा. दुसरा आमनाय पूर्व दिशी आहे, तोच हा गोवर्धन मठ मानला जातो. संप्रदाय भोगवार हा तथा वन आणि अरण्य इथल्या संन्यासांचं पद योगसभा होत. आता यामध्ये काय ना की यांचा भगवंत कोण आहे, यांचं क्षेत्र पुरुषोत्तम आहे आणि भगवान जगन्नाथ इथली देवता आहे आणि देवी विमला आहे आचार्यांचं हे नाव. आणि ह्याचं ते महावाक्य काय आहे? इकडचं महावाक्य प्रज्ञानम ब्रह्म आणि हे ऐतरेय उपनिषदाचं आहे. 5:3 इथून घेतलाय, म्हणजे हा मंत्र जप करायचा. आता इकडेही आम्ही बघतोय 38 पानावर. या मठाच्या ब्रह्मचार्याकरता ऋग्वेदाचाच अभ्यास स्वाध्याय सांगितलेला आहे आणि गोत्राचं नाव काश्यप आहे. ह्यामध्ये गोवर्धन मठात ऋग्वेद वाचतात, अन्य नाही. आता हे ज्योतिर्मय ज्योती
ज्योतिर्मठामनाय ह्याचंच दुसरं नाव तिसरा आमनाय उत्तर दिशेला आहे, जो हा ज्योतिर्मठ आहे, किंवा याचंच दुसरं नाव श्रीमठ हे देखील आहे. बदरिकाश्रम येथील क्षेत्र आहे. भगवान नारायण देवता आहे आणि देवी पूर्णागिरी आहे. पूर्णागिरी आहे आणि तोटकाचार्य याचे प्रथम आचार्य म्हटले आहेत. आणि इथे यांचं महावाक्य काय आहे? अयमात्मा ब्रह्म. हे मांडुक्य उपनिषदाच्या दुसऱ्या अध्यायात असलेला दुसरा श्लोक आहे. हा आत्मा ब्रह्म आहे. सरळ सांगितलं. आता बघत जाऊ यांच्या करामती. करामात. आनंद नामक ब्रह्मचारी अथर्ववेदाचा उपदेश असतो. आता चौथा बघू पान क्रमांक 44 वर. आणि शृंगेरी मठामनाय हा चौथा आहे. चौथा दक्षिण दिशेला आमनाय आहे. मठाचं नाव शृंगेरी आहे. संप्रदाय भूरिवार आहे, तर गोत्र भूर्भुवा आहे. इकडे सरस्वती आदी हे संन्यासी राहतात. रामेश्वर नावाचं क्षेत्र आहे. भगवान आदिवाराह आहे. आदिवाराह याचं दैवत आहे. आणि ह्या मठाची देवी कामाक्षी आहे. आणि ह्याचं महावाक्य काय ते? यजुर्वेद इथे शिकवला जातो. ब्रह्मचारी चैतन्य नावाचा असतो आणि तो यजुर्वेदाचा स्वाध्यायी असतो. ह्याचं ते महावाक्य अहम ब्रह्मास्मी बृहद उपनिषदाचं 3:4:10 म्हटलंय. बृहद उपनिषदाचं घेतलेलं हे अहम ब्रह्मास्मी आणि नाव वेदाचं घेतात. आता या शंकराचार्यांद्वारे कसं ज्ञान दिलं जातं थोडीशी झलक दाखवतो. हा ग्रंथ आहे हिमालय तीर्थ. J.P. नंबुरी याचे लेखक आहेत. हिमालय तीर्थ J.P. नंबुरी, उपमुख्य कार्यकारी श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समिती, कोलकात्याचे प्रकाशन. पहिलं प्रकाशन. प्रकाशक आहेत रंजू चक्रवर्ती. 76A/1 बामाचारण राय रोड, कलकत्ता. मुद्रक गिरी प्रिंट सर्व्हिसेस, कलकत्ता. हे असं. आता तुम्हाला दाखवतो इथलं. हे बघा बरं. हे पान क्रमांक 42 वर हिमालय तीर्थ शंकराचार्य. हे शिवरहस्य नावाचं एक पुस्तक आहे. बौद्ध मीमांसक मत, अर्थात कलियुगाची 3000 वर्ष व्यतीत झाल्यावर बौद्ध मीमांसकांच्या मतांवर विजय मिळवण्यासाठी शंकर यतींच्या रूपात प्रकट होतील, आविर्भूत. तर कलियुग जेव्हा 3000 वर्ष ओलांडेल तेव्हा शंकराचार्य हे जन्मतील आणि त्यांचा जन्म तेव्हाच झाला, 3000 वर्ष पूर्ण झाल्यावर. आता यामध्ये एक कथा दाखवू तुम्हाला. आमचे शंकराचार्यजी आम्हाला काय कथा सांगतात, कसं ज्ञान देतात. ही एक कथा सरळशा भाषेमध्ये, जास्ती एवढा वेळच नको द्यायला आपण याला. बघूया. हे पान क्रमांक 19. ही कथा सांगितली आहे यांनी याच तीर्थांच्या विषयी. हा हिमालय तीर्थ ग्रंथ आहे. इथं लिहिलंय. त्याआधी तर त्यांनी वेगळं म्हटलंय. नर आणि नारायण ऋषींच्या नंतर अन्य ऋषीमुनी तसंच भक्तांद्वारे हे ज्योतिर्लिंग पूजलं गेलं. कोणा भगवंतानी कधी कोणा नर आणि नारायण नामक व्यक्तींच्या पूजेने प्रसन्न होत ज्योतिर्लिंगाची स्थापना केली, त्याचीच हे पूजा करतायत. तिथून नंतर तत्पश्चात महाभारत काळात पांडवांद्वारे गोत्र हत्या म्हणजे महाभारत युद्धात आपल्या भाऊ बांधव आदींच्या हत्येच्या पापातून मुक्तीसाठी त्याच स्थानी
देवाधिदेव महादेवांची साधना केली. आपले पाप नाहीसे करण्यासाठी भगवान शंकर भगवानाची पूजा केली. त्यांनीच ह्या पांडवांनी हा प्रसंग धरून पुराणात एक कथा येते. भगवान वेदव्यासजींच्या आज्ञेने पांडव केदार क्षेत्राला आले. भगवान महिष म्हणजे म्हशीचं रूप धारण करून केदार क्षेत्रामध्ये विचरण करू लागले. भगवान शंकरांनी म्हशीचं रूप धारण केलं आणि त्याच केदार अचलात किंवा त्याच क्षेत्रात फिरू लागले म्हैस बनून. आणि भीमाने भगवान शिवांना मायावी महिषीच्या रूपात ओळखलं. आता म्हणे की भीमाच्या ते लक्षात आलं की हे भगवान शिव आहेत म्हशीच्या रूपात. आणि मग हे जाणल्यावर भगवान शिव महिष रूपात पृथ्वीत समाविष्ट होत होते. तोच महाबली भीमाने धावतच त्यांचा मागचा भाग घट्ट पकडला. पांडवांची भक्ती आणि दृढ श्रद्धा बघूनच भगवान शिवांनी त्यांना साक्षात दर्शन दिलं. गुरुहत्या पापाच्या फलस्वरूप प्रायश्चित्ताच्या रूपात भीमाद्वारे पकडलेल्या पृष्ठभागाच्या पूजा अर्चनेचा आदेश देऊन तिथे अंतर्धान पावले. पृष्ठ किंवा मागचा भाग, म्हशीचा मागचा, मी सांगेन ते तुम्हाला व्यवस्थित. पृष्ठभागाने शिळेचं रूप धारण केलं. दगड बनलाय मग मागचा भाग. आता हे काय सांगू बघतायत की जेव्हा ह्याच पांडवांना श्रीकृष्णजींनी आदेश दिलेला होता की तुमच्यावर एक भयंकर पाप आहे की तुम्ही महाभारतात बंधुहत्या केली, गुरुजन वध केले, केवढे अत्याचार केले, ह्यातून मुक्ती करता तुम्ही हिमालयात जावे, तिथे तपस्या करा, अगदी आमरण. तर काय म्हणणं मांडत आहेत हे लेखक की पांडव त्या ठिकाणी आपली ती भक्ती करत होते, तपस्या करत होते, साधना करत होते. भगवान शिव आलेले त्या ठिकाणी म्हशीचं रूप धारण करून. आता तिथे भीमानी ओळखलं आणि भीम पळाला. ते भगवान शंकर समजलेले सगळं आणि याच कारणाने पृथ्वीत सामावू लागले. आणि मग केवळ पृष्ठभागच किंवा मागचा भाग शिल्लक राहिलेला पृथ्वीत जायचा. महाबली भीमानी पकडून जोरात खेचला. तो असा. मग तो एवढा बाहेर राहिला आणि तो दगडाचा झालाय. आणि म्हणतात की भगवान शिव तिथे प्रकट झाले. हा काळाचा छळ आहे सगळा. हा शिवरूपात प्रकटता झाला आणि त्यांनाच म्हणतोय की तुम्ही फक्त ह्याचीच पूजा करा, म्हशीच्या मागच्या भागाची. मलमूत्राच्या ठिकाणाची पूजा भीम करायला लागला आणि ते बनलंय तीर्थस्थान. त्या मलमूत्राच्या भागाची तर हा म्हणे की त्याची पूजा करा आणि ते तीर्थ बनलंय आपलं. काय हे बघा आणि पुढे वाचूया. हे तर समजलं असेल. भगवान वेद व्यासांच्या आज्ञेने पांडव केदार क्षेत्री आले. भगवान महिष म्हणजे म्हशीचे रूप धारण करून केदार क्षेत्रामध्ये विचरण करू लागले. भीमाने भगवान शिवांना मायावी म्हशीच्या रूपात ओळखलं. शिवाला म्हशीच्या रूपात ओळखलं होतं आणि हे जाणल्यावर भगवान शिव महिष रूपात पृथ्वीत जातच होते. तोच महाबली भीमानी धावतच त्यांचा मागचा भाग घट्ट पकडला. पांडवांची भक्ती आणि दृढ श्रद्धा बघूनच भगवान शिवांनी त्यांना साक्षात दर्शन दिलं आणि मग गोत्रहत्या आणि गुरुहत्या यांच्या फलस्वरूप प्रायश्चित्ताच्या रूपात भीमाद्वारे पकडलेला पृष्ठभाग तथा मागच्या भागाला पृष्ठभागाच्या पूजा अर्चनेचा आदेश देऊन तिथे अंतर्धान पावले. पृष्ठभागाने शिळेचं रूप धारण केलं. दगड बनलाय तो मागचा भाग. तो पांडवांद्वारे पूजित झाला. हे पांडवांकडून करवलं या मलमूत्राच्या ठिकाणाचं पूजन. हे भगवान, हे होतं आमच्या शंकराचार्यजींचं ज्ञान. हे बघा, हा काळाचा खेळ असतो. पुढे मग जे म्हशीच्या रूपात भगवान शिव होते,
म्हणतात की ते पृथ्वीत सामावले जाऊ लागले, तर मागचा भाग हा भीमाने पकडल्याने तिथेच अडकून राहिला. आता पुढे कोणते पाय कुठे गेले, तोंड कुठं जात बाहेर आलं त्याचं, हे बघा. हे 19वं पान वाचतोय हा, हिमालय तीर्थाचं. इथं आलं हे. अंतर्जा तो मग मागचा भाग, पृष्ठभाग म्हणजे मागचा भाग, हा मागचा भाग आहे. भीमाद्वारे जो पृष्ठभाग तो आहे, ने शिळेचं रूप धारण केलं, तो पांडवाद्वारे पूजित झाला. पांडव त्याची पूजा करू लागले आणि मग ते शेपूट सरले. मग तेव्हापासून आजवर पूजित आहे. आजवर त्याचीच पूजा करत आहेत भक्त. महिषचा अग्रभाग नेपाळात जाऊन प्रकट झाला. ओहो, जो पशुपतीनाथच्या नावाने विख्यात झाला. अरे वा देवतांनो. म्हणतात की त्याच म्हशीचं पुढचं शरीर निघालं जाऊन कुठे, नेपाळात. ओहो. महिषचा अग्रभाग तथा पुढचा भाग, तोंड, शरीर नेपाळात जाऊन प्रकट झाला, जो पशुपतीनाथ नावाने विख्यात झाला. आता तिथे पशुपतीनाथाच्या नावाने मंदिर बांधलंय. लोक तिथे पूजा करतात. हे अशा आमच्या शंकराचार्यांद्वारे दिल्या गेलेल्या ज्ञानावर आधारित ते पुण्यात्मा ही साधना करतायत. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सत साहेब. आपलं नाव? संजय रामचंद्र राठोड. आपण कुठून आलात? मुक्काम मठतांडा, पोस्ट शहापूर, तालुका अंबड, जिल्हा जालना, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझा संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्या अगोदर शेती आणि उपदेश एका मठामध्ये करण्याचा माझा व्यवसाय होता. पण आता मी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा घेतल्यानंतर मी त्यांची सद्भक्तीच करतो आणि शेती करतो. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा 14 ऑगस्ट 2012 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर मी वयाच्या 12व्या वर्षी अचानक स्वप्नामधून मला प्रेरणा मिळाली. स्वप्नामध्ये एक सर्प मला चावण्यासाठी येतोय असं मी बघितलं आणि भिलो. तर रामाचं नाव घेतल्याने साप चावत नाही असं मला भान झालं आणि मी स्वप्नातच डोळे मिटून राम 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 म्हणायला लागलो. काही क्षणानंतर मी डोळे उघडले तर तो सर्प गायब होता आणि तो गायब झाल्याचं पाहून मला खुशी झाली की रामाचं नाव घेतल्याने साप पळून गेला, चावला नाही मी आणि मला मृत्यू नाही आला. म्हणून मी खुश जाऊन स्वप्न तुटलं माझं. आणि दुसऱ्या दिवशी मी महादेवांचं ताईत माझ्या गळ्यात माझ्या मनाने घालून घेतलं आणि मठावर जे लोक साधना करतात किंवा मांसाहार करत नाही ते मठावरच जातात म्हणून मी माझ्या घराच्या शेजारी असणाऱ्या मठावर जायला लागलो. मठावर सेवा करता करता 12 वर्षापासून 15 वर्षापर्यंत माझं वय आलं. तर 3 वर्षानंतर मला महाराजांनी ती परमहंस साधनेची नामदीक्षा दिली. स्वामी भगवतानंद परमहंस असं त्यांचं नाव होतं. त्या साधनेमध्ये मी ती साधना करता करता ज्यावेळेस मी साधना करता करता मला अनुभव व्हायला लागले तर महाराजांनी सांगितलं की तू आता साधना थांबव, नाहीतर तू शिक्षण वगैरे सोडून देशील आणि ही साधनाच करत राहशील. तू आता 10वीचं शिक्षण झाल्यानंतर ही साधना कर. मग मी 10वीचा वर्ग पास झाल्यानंतर त्या साधनेमध्ये पूर्ण वेळ दिला आणि ती साधना करता करता मी BSc शिक्षण करत करता ते शिक्षण सोडून दिलं आणि फक्त साधनाच करत राहिलो. त्यांच्यासोबत जिथे तिथे जातील तिथे ती साधना करत राहायचो. त्या साधनेतून करता करता मी शरीराच्या बाहेर निघण्याचे मला अनुभव पहिल्यांदा ज्यावेळेस झाला त्यावेळेस मी घाबरून गेलो की मी आज मेलो असतो. मी त्या स्वामीजींना सांगितलं की मी मरणार होतो आज. तर स्वामीजी म्हटले की नाही, हाच तर खरा अनुभव या साधनेत. शरीरातून बाहेर विदेही होण्याचा अनुभव झाला तरच तुझी साधना चांगली होईल. मग मी डबल तेच प्रयत्न केला.
2.5 महिन्यानंतर तो अनुभव परत मला रिपीट झाला आणि मी शरीरातून बाहेर जाऊन कुठलं लोक किंवा कुठलं मला काही नाही, फक्त प्रकाश दिसला खूप शुभ्र पांढरा आणि त्या प्रकाशामध्ये मला आनंदाचा अनुभव झाला आणि त्या काही मिनिटानंतर मी परत शरीरात आलो. आणि ज्यावेळेस शरीरात आल्यानंतर मला काही समोरच्या माणसाच्या मनातल्या गोष्टी समजू लागल्या, स्वामीजींच्या मनातल्या गोष्टी समजू लागल्या. त्यांना काय पाहिजे, जेवण पाहिजे की चहा पाहिजे, ते मी त्यांना अगोदरच तिथे आणून द्यायचो. ते म्हणायचे की हे तुला समजायला कसं काय लागलं. मी त्यांना तो अनुभव सांगितला की मला असं असं घडलं आहे. आणि मी ते करता 97मध्ये ते पहिल्यांदा मला झालं आणि ते कंटिन्यू राहिलं. ते साधना करता करता 2005मध्ये त्यांनी मला सांगितलं, मी त्यांना सांगितलं की हे याच्या पुढे का जात नाही. तर ते म्हटले की बाबा याच्या पुढची जी स्टेप आहे ती मला पण प्राप्त नाही आहे आणि ती मी पण शोधतोय, तर आपण शोधू. त्यांचं वय 90 वर्ष होतं. ते मला म्हणायचे तूच कुठल्या तरी महाराजांकडे जा आणि तिथून बघ, शोधत जा. त्यांनी पैसे द्यायचे आणि आम्ही अनेक महाराजांकडे हिंडायचो. असे हिंडता हिंडता एक गजानन महाराजासारखे उघडे राहणारे एक संत आहेत जालन्याच्या खाली देऊळ शिंदखेड राजाकडे. तिथे आम्ही 2 वर्ष घातले. त्यांच्याकडे जायचो, त्यांना जेवण घेऊन जायचो आणि विचारायचो. त्यांची भाषा बंगाली असायची की कुठली ती कळायचीच नाही आणि त्यांनी कुठलाही मार्ग त्याच्यातून दाखवला नाही. 2 वर्षानंतर प्रत्यक्ष त्यांना विचारलं की बाबा, ते महाराज म्हटले स्वामीजी त्यांना की मैं सुरती शब्द में अटक रहा हूँ, मेरे को आगे का रस्ता बताओ. ते महाराज म्हटले आगे कुछ मालूम नाही. मग त्याच्यानंतर आम्ही तिथे सोडून दिलं तिथे जाण्याचं आणि त्यानंतर ते म्हणे की आता दुसरं कुठेतरी शोध. मग ते शोधता शोधता मी विपश्यना मेडिटेशनमध्ये गेलो. विपश्यना मेडिटेशनमध्ये आंध्र प्रदेशाला शिबिर केला. त्याच्यामध्ये जे अनुभव होतात, आनापान, धारा प्रवाह, भंग ज्ञान, ते अनुभव मला तिथे पूर्ण झाले. आणि ते अनुभव ज्यावेळेस पूर्ण झाले त्या अनुभवातून मला एक दुःख पण लागलं. माझ्या टाळूमध्ये अचानक आग व्हायला सुरुवात झाली शेवटच्या दिवशी. मी त्यांना प्रश्न केला पण त्याचं उत्तर मला मिळालं नाही. मी ते आगेवर एकचित्त केलं आणि ते करत राहिलो ती साधना. आणि ते त्याच्यातून मी परत शरीरातून बाहेर निघालो. डबल बाहेर निघाल्यानंतर मी मोठ्या अक्षरात मला ओम दिसलं नुसतं आणि एक ओंकार हे जे शिखांचं वाक्य आहे ते मला दिसलं. तर ते मला असं दिसलं की मी ते कधीच बघितलेलं नव्हतं. मी म्हटलं हे काय आहे, मी प्रश्नात पडलो. आणि त्याच्यानंतर मला आकाशात परत वर गेलो तर मला एक सुंदर स्त्री दिसली आणि ती खूप सुंदर स्त्री आणि डान्स करते असं मला दिसलं आणि मी ते आनंदित झालो तिचा डान्स बघून आणि परत खाली आलो शरीरात. त्याच्यानंतर आम्ही तिथून ते शिबिर संपलं आणि आम्ही घरी आलो. परत 4-6 महिन्यानंतर हुजूक बेचैनी व्हायला लागली. परत दुसऱ्यांदा शिबिर इगतपुरीला केला. तेच अनुभव पुरे रिपीट झाले. त्याच्यातून फक्त एकच ते म्हणायचे की बाबा हे शरीर आपण नाही, हे सुखदुःख शरीराचे आहेत, आत्मा ही फक्त त्याची साक्षी आहे अशी जाणीव ज्याला होते, असं ज्याला अंतर्बोध जागतो, त्याची ही साधना आहे आणि बंद करा. आता तिथे ते अनुभव झाले, अंतर्बोध जागा झाला, साक्षी भावामध्ये मी जगायला लागलो. पण ते साक्षी भाव म्हणजे रिकामा घरासारखं ते मला खटकू लागलं. ज्यावेळेस मला ते खटकू लागलं तर परत मी शोधामध्ये ओशो रजनीश यांच्या शिबिरांमध्ये गेलो. परभणीमध्ये ते शिबिर केलं. त्याच्यानंतर ते मध्य प्रदेशात भोपाळमध्ये ते शिबिर केले आणि त्यांची साहित्य खरेदी केली. ते साहित्य खरेदी केलं, त्याच्यामध्ये अनेक 20-25 हजाराच्या साहित्यात एक पुस्तक आम्हाला मिळालं, कहे कबीर मैं पूरा पाया. ज्यावेळेस त्या पुस्तकाची प्रस्तावना मी वाचली की त्या प्रस्तावनेमध्येच प्रस्तावनेमध्येच असं होतं की कबीर एक अद्भुत हुए, दुनिया में उनके बराबर दूसरा कोई नहीं हुआ. मग त्यावेळेस विचार मनात पडला की हे जे सांगतायत की कबीरांसारखे दुसरे कोणीच नाही झाले, तर आपण स्पेशल जे कबीरावरच सगळं काही सांगतात त्यांना शोधू. मग आम्ही तिथून ते सोडून दिलं आणि परत कबीरांवर कोण स्पेशल देतंय याच्या शोधात लागलो. मग त्या शोधामध्ये त्या भोपाळच्याच त्याच एरियामध्ये एक साधूकडे मी पोहोचलो अचानक. त्याने मला इन्व्हाइट केलं आणि ज्यावेळेस त्याच्या आश्रमावर मी गेलो तिथे त्याने मला, त्याचा एक गुरुबंधू होता, तो कबीर बड गुजरातमध्ये राहत होता आणि तो तिथून ओशोचे परत मेमरी कार्ड घेऊन आला आणि त्याने ते अचानक लावलं. मी त्याला विचारलं की हे कुठून आणलंस तू? ते म्हणे मी गुजरातला ओशोची साधना करतो. मी त्याला सांगितलं अरे ओशो पण म्हणतात की कहे कबीर मैं पूरा पाया, फक्त कबीरांनाच पूर्ण माहिती आहे किंवा त्यांनाच पूर्ण मिळालंय.
एवढं मला समजलंय म्हटलं, आणि आपण तेच करू, ओशो पण अपूर्ण आहे असं मी त्याला बोलल्यानंतर तो साधू माझा शिष्य झाला. तो म्हटलं मीच शोधतोय, तू मला माझ्या मागे लागू नको, मला शिष्य नकोय. ह्या स्वामीजींचेच 50-60 हजार शिष्य जे आहेत ते 2010 मध्ये ते समाधीस्थ होऊन त्यांची गादी मला देऊन गेले की ही गादी तू सांभाळ. आणि ते 60,000 शिष्य आहेत पण कोणतीही साधना करत नाही, त्याच्यामुळे मला शिष्य करायचंच नाहीये. पण हा व्यक्ती माझ्या मागेच लागला आणि त्याने मला जे काही तुमच्याकडे ते मला सांगा. मग मी त्याला सांगितलं की बाबा ठीक आहे, एवढं कर, याच्या पुढे आपण शोधत राहू. ती साधना त्याने केली. माझ्या घरामध्ये महाराष्ट्रात तो आला आणि ज्यावेळेस घरात एका रूममध्ये आम्ही साधना करत होतो त्यावेळेस त्याला पण त्या साधनेचे समाधीचे अनुभव होऊ लागले. आणि एक दिवस अचानक असं माझ्या घरात घडलं की माझी पत्नी आणि 3 मुलं वेगळ्या रूममध्ये असायची आणि आम्ही गुरु शिष्य वेगळ्या रूममध्ये साधना करता संध्याकाळी मी मुलांना सांगायलो की हे जे स्वामीजीचा मंत्र आहे तुम्ही करा. तर ती मुलं हसली, छोटी मुलं. तर त्याचं पाहून माझी पत्नी पण हसली. मी तिला भांडलो की तू नादान नाही आहेस, हे मुलं हसतील पण चालतात, पण तू का हसलीस, मी तुला मारेन. ती पण उलट बोलली, मारा म्हणून म्हटली. तर मी त्या क्षणीच कुऱ्हाड घेऊन आलो तिला मारण्यासाठी आणि माझ्या मोठ्या मुलाने मला कवटाळलं. त्या क्षणी मला असा बोध झाला की ही साधना नाही, मी कुठलं तरी चुकीचं करतोय. जर माझी पत्नी आज मी कुऱ्हाड मारून ती मेली असती तर हे सगळा परिवार उघड्यावर पडला असता आणि मी जेलमध्ये गेलो असतो. मी ती साधना लगेच थांबवायचा निर्णय तिथेच रात्री घेतला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरातून बाहेर म्हणजे रूम सोडली आणि त्या शिष्याला घेऊन मठामध्ये म्हटलं आपल्याला तिकडेच राहायचं आणि तिकडेच साधना करायची. मग तिथून आम्ही मठामध्ये साधना करत राहिलो. मग मठामध्ये ती बेचैनी आमची जायना. मग परिवारात एक दिवशी घरी आलो, म्हटलं हा मला रोग लागलेला आहे साधनेचा आणि मला ज्यावेळेस पूर्ण भेटल त्यावेळेसच मी ह्या गावात येईल, घरी येईल, तोपर्यंत मी येणार नाही. आणि माझ्या पत्नीला माफी मागितली की तू मला माफ कर, की माझ्या माघारी तू मुलांना त्रास देऊ नको. कुठली अडीअडचण पैशाची असली तर आम्ही ते तुझी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, पण तू मुलांना पैदा करून गेला तुझा बाप अशी शिवी घालू नको, याच्यासाठी मी तुला माफी मागतोय आणि मी पूर्ण भेटल्यावर येईन असं सांगून महाराष्ट्र सोडून धौलपूर राजस्थानमध्ये आमच्या महाराजांचा स्वामीजींचा जुना आश्रम होता, तिथे जंगलामध्ये आम्ही गेलो. हाताने स्वयंपाक करायचा आणि ती साधना करत राहायचं. तिथे गेल्यानंतर परत त्या शिष्य जो माझा होता त्याचा ॲक्सिडेंट झाला, हात फ्रॅक्चर झाला आणि मला रक्ताच्या संडास व्हायला लागल्या. मग आम्ही प्रश्नात पडलो की बाबा साधना करताना एवढे त्रास व्हायला लागलेत, मग ही साधना काय करायचं आता, दुसरा साधना दाखवणारा पण कोणी मिळत नाहीये. आणि दुःखी झालो. आमच्याकडची जी पैसे होते ते हॉस्पिटलमध्ये संपून गेले आणि तशामध्ये अशी ती साधना करता करता आम्ही खूप दुःखी होऊन त्या साधनेमध्येच तिथे धौलपूर राजस्थानमध्ये चंबल घाटीच्या त्या बिहडमध्ये आम्ही साधना करतच तिथे राहिलो. अशी ती साधना आम्ही करत करत 25 वर्ष घालवली. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासूनच साधनेमध्ये व्यस्त होतात, तुम्ही परमेश्वराच्या शोधात होतात, त्यासाठी तुम्ही मठामध्ये साधक बनले, गुरुदीक्षा घेतली, त्यानंतर तुम्ही मठाधीश झाले, एक गुरुपदावर पोचले, तुम्ही विपश्यना केली, तुम्ही ओशोशी जुडले, या सगळे साधना केल्यात. तरी पण तुम्ही असं तुम्हाला का वाटतं की तुम्ही संत रामपालजी महाराजांची साधना घ्यावी आणि ती तुम्ही साधना घेतली? ज्यावेळेस फक्त कबीरावर सांगणारं कोण हे आम्ही शोध करता करता पोहोचलो राजस्थानच्या आश्रमावर आमच्या जुन्या. त्यावेळेस एक आसाराम बापूचे शिष्य होते आणि मधु परमहंसाची ती पुस्तक वाचत होते आणि मीच त्यांना ती दिली होती की मधु परमहंस हे कबीरावर बोलतात. मग मधु परमहंसाचं कार्यक्रम असेल असं वाटून त्या व्यक्तीने ते सत्संग लाईव्ह 3.5 घंटे 2012 मध्ये यायचा तो बघितला आणि पूर्ण सत्संग बघितल्यावर त्याला जाणवलं की संत रामपालजी महाराज जे बोलतायत हे ज्ञान म्हणजे नंबर 1 आहे. आणि दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीने सुभाष जोशीने आम्हाला फोन केला की बाबा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आणि जे स्वामीजी होते त्यांचं ज्ञान याच्यामध्ये लाल पैशाचं फरक नाही मला वाटत आणि तुम्ही तिथे जा असं त्याने सांगितल्यानंतर आम्हाला वाटलं की आता आपण इथे गेलेच पाहिजे. आणि मी त्या शिष्याला सांगितलं की असा फोन आलाय आपल्याला आणि आम्ही तिथे मग संत रामपालजी महाराजांकडे जाण्यासाठी बेचैन झालो आणि बेचैन होऊन मग 8 दिवसानंतर
8 दिवसानंतर आम्ही संत रामपालजी महाराज यांच्या बरवाला आश्रमामध्ये पोहोचलो. आणि ती गरज अशी तिथे पोहोचलो याच्यासाठी की बाबा परमात्मा पाहिजे आपल्याला, आणि ते फक्त कबीरच आहेत हे ओशोने पण सांगितलं की त्यांच्याकडेच पूर्ण आहे. म्हणून आम्हाला गरज भासली की हेच कबीरावर पूर्ण बोलणारे आहेत, आणि म्हणून आम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये पोहोचलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे एकमेव संत आहेत जे कबीर साहेबांवर बोलतात आणि कबीर साहेबांनी जी भक्ती साधना दिली ती भक्ती साधना देतात. तर तुम्ही ती भक्ती साधना स्वीकारली का? हो, 14 ऑगस्ट 2012 संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली, आणि ती नामदीक्षा घेतल्यानंतर ती भक्ती साधना सुरू करण्या अगोदर जे मनामध्ये प्रश्न होता तो विचारला संत रामपालजी महाराजांना आम्ही की बाबा आम्हाला शीघ्रतेने सतलोकाला जायचे. तर त्यांनी सांगितलं, आशीर्वाद दिला आणि म्हटले, बेटा आप भक्ती करो सतलोक जाओगे. आणि आम्ही बस त्यांच्या आदेशानुसार ती भक्ती करीत राहिलो, आणि भक्ती तिथेच त्या भक्तीचे अनुभव आम्हाला उमटायला लागले, आणि ती अंतःकरणातून स्वीकारल्यामुळे ते असं वाटलं की याच्यामध्ये कुठलीच उणीव नाही आहे, आणि हे पूर्ण ज्ञान आहे, हे पूर्ण परमात्म्याचं ज्ञान आहे, आणि हे पूर्ण गुरु आहेत, अशी अंतःकरणातून आत्म्याने ग्वाही द्यायला सुरुवात केली, आणि अशा प्रकारे आम्ही त्यांची साधना स्वीकारली. सर, तुम्ही बरेच साधू संतांचे नामदीक्षा किंवा अनुग्रह घेतला होता आणि तुम्ही नंतर संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली. त्या इतर साधनेमध्ये आणि संत रामपालजी महाराजांनी दीक्षा दिली त्याच्यामध्ये काय फरक आहे? संत रामपालजी महाराजांनी जी साधना पद्धती दिली ती शास्त्रानुसार आहे, आणि अगोदर जे आम्ही करायचो ते हठयोग आणि काही मनमाना आचरण होतं. कुणी मनमाना आचरण अनुभव सांगितला त्याच्यानुसारच आम्ही ते करत राहायचो, आणि ते आम्हाला आलं ते आम्ही सत्य मानत राहायचो. पण संत रामपालजी महाराजांनी जी शास्त्राने प्रमाणित करून आणि सरळ जी भक्ती पद्धती, सत्य भक्ती पद्धती सांगितली, त्या भक्तीनुसार जे व्यक्ती ज्याची कर्तव्य कर्म करता करता भक्ती करून आपल्या परिवारात राहून मोक्षाला जाऊ शकतो, ही सोपी आणि सरळ भक्ती पद्धती त्यांनी सांगितली. आणि इतर जे संत महंत किंवा जे ऋषी महर्षी सांगायचे ती साधना पद्धती हठयोगामध्ये अनेक शरीराचे त्रास परत उद्भवून जायचे, जसे मला झाले. अनेक मागच्या साधनेमध्ये करून करून मला शरीरात कब्ज झाला, बसता येत नाही, मूळव्याध झाल्या, आणि परत बेचैनी तर मनात कायमच राहायची, स्थिरता मनामध्ये राहायची नाही, क्रोध हा आला तर अनकंट्रोल व्हायचा. अशा प्रकारचे ते साधनेने दुःखच व्हायचं, जाणवायचं. आणि संत रामपालजी महाराजांची जी साधना आहे ती एवढी सोपी आणि सरळ आहे की ती साधना केल्यानंतर माणसाचे विकार हे ऑटोमॅटिक सुटतात. परमात्मा कबीरांचा ते असा असं ती शक्ती आहे की ती साधना करताना त्याचे विकार सुटतात. कुठल्याही दुर्गंधी किंवा जे चुकीचे आहे विकार त्याचं मन तिकडे धावतच नाही, आणि ते साधना त्याच्यामध्ये त्याला आवड निर्माण होते. संत रामपालजी महाराजांची साधना एवढी सोपी आहे की ते कुठल्याही व्यक्तीला, म्हणजे असं नाही की त्याला भगवे वस्त्र धारण करावे लागतात, घर सोडूनच जावं लागतं, किंवा 10 दिवस एकांत जसे हे ओशोचे शिबिर, विपश्यना शिबिर असे. हे ओशो शिबिरामध्ये तर खूप खर्च करावा लागतो. पर डे 1000 रुपये, 2,000 रुपये एका दिवसाचा खर्च तिथे लागतो. आणि इकडे कुठलाही खर्च न करता फक्त भावाने एकदम अंतःकरणातून भक्ती करावी लागते, आणि त्या भक्तीचा रिझल्ट एवढा लवकर येतो की तुम्ही त्या परमात्म्याचं नाम पुकारताच ते कृपा करायला लागतात लगेच. फक्त अंतःकरणातून तुम्ही त्याला जॉईन झाले, अंतःकरण तुमचं समर्पित झालं की ते परमात्मा तुमच्यावर कृपाचा वर्षाव करू लागतात. याच्यापेक्षा सोपं आणखी कुठलंच आम्हाला मागच्या 25 वर्षाच्या साधनेत अनुभवलं नाही. मागच्या साधनेमध्ये आम्ही दुःखच आम्हाला अनुभवलं, आणि लोकांसोबत वादविवाद करून लढाई झगड्यापर्यंत जाण्याचे प्रसंग आमच्यासोबत आले. पण संत रामपालजी महाराजांच्या साधनेमध्ये साधना तर करायची, पण त्यांचं एवढं निर्मळ ज्ञान आहे की ते सहज सोप्या भाषेत समोरच्याला सांगता येतं, आणि ते समोरच्याला समजतं सुद्धा. आणि ही एवढी सोपी सरळ साधना पद्धती आपल्याला भेटली, आणि ती एवढी आनंदाने आम्ही करतोय की ते परमात्मा घरामध्ये, परिवारामध्ये, गावामध्ये त्या भक्ताची, त्या साधनेची छापच वेगळी निर्माण करून टाकतात की हे ते कुठून दुरूनच
ते समजून येतं लोकांना की हे संत रामपाल महाराजांचे भक्त आहेत. ते लोक ऑटोमॅटिकच त्याच्या नावाचा प्रचार करतात की बाबा संत रामपालजी महाराजांचे भक्त आमच्या गावात पण आहेत, तुमच्या गावात पण आहे का विचारतात. कारण हे ज्ञान एवढं सोपं आणि सरळ आहे की समजल्यानंतर ते ज्याला समजलं ना तो त्याच्याशिवाय त्या साधनेशिवाय राहू शकत नाही. अशी ही सोपी आणि सरळ साधना संत रामपालजी महाराजांची आहे. इतर साधनेपेक्षा निश्चितच 100% आनंददायी आणि सोपी आहे. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची साधना ही सरळ आणि सोपी आहे आणि याच्यातून बरेचसे लाभ मिळतात आणि आनंद प्राप्त होतो. तर आपल्याला काय अनुभूती आली? ज्यावेळेस संत रामपालजी महाराजांची साधना मी करत होतो त्याच्या अगोदर मला झोपेचा त्रास होता. तो मी अगोदर बोलून दाखवला आहे. तर तो त्रास माझा संपला. जी झोप माझी होती ती पूर्ण व्हायला लागली, शरीराला पूर्ण विश्रांती मिळू लागली. त्याच्यानंतर जो माझा कब्जेचा त्रास होता, ज्या त्रासामध्ये मी खर्च केला, वेळ घालवला, ते पण बरं झालं नव्हतं. अनेक वर्षापासून ते मी भोगत होतो, तो पण बरा झाला. त्याच्यानंतर जी माझ्या मनाला बेचैनी राहायची कायम, समाधी लागली तरी पण बेचैनी, नाही लागली तरी पण बेचैनी, तर ती बेचैनी माझी संपली आणि मी स्थिर झालो, शांत झालो. समाधान मला मिळालं की मी जे शोध करत होतो लहानपणापासून ते आज मला मिळालंय. आणि मी ती एवढ्या समाधानीने, एवढ्या आनंदाने मला ती म्हणजे त्याची अनुभूती होते. ती अनुभूती जाणवली की बाकी कुणाचीही गरज वाटत नाही, धनाची किंवा जगात आपल्याला पद प्रतिष्ठेची किंवा कुठल्याही प्रकारचं प्रलोभन मनात राहत नाहीये. ह्या साधनेने मन एवढं शांत आणि सहज सरळ सोपं राहतं. कुठल्याही प्रकारचे विकार करण्याची त्याची इच्छा ही होत नाहीये. अशा प्रकारे संत रामपालजी महाराजांच्या साधनेने ते आनंद आणि आर्थिक बाजू ज्यावेळेस अशी आहे की परमात्मा, ज्यावेळेस मी प्रथम त्यांच्या आश्रमाला गेलो त्यावेळेस माझ्याकडे जायला तिकिटाला सुद्धा पैसे नव्हते. आणि 8 दिवसानंतर त्यांनाच आम्ही प्रार्थना केली की बाबा आम्ही प्रयत्न काही करू शकत नाही, परमात्मा कोण आहे आम्हाला माहीत नाही, आम्ही शोधतोय, पण तुम्हीच कृपा करा जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत येऊ. त्या दिवसापासून परमात्म्याच्या रजेने तिकिटाला पैसे देण्यापासून त्यांची जी कृपा वर्षा सुरू झाली ती आजपर्यंत आहे. ज्यावेळेस गरज पडते पैशाची त्याच्या काही घंट्यापूर्वी किंवा काही आदल्या दिवशी काही मिनिटापूर्वी ते तशी बुद्धी देतात. ऑटोमॅटिक कुठली तरी प्रेरणा होते आणि तो सोल्युशन निघून, मार्ग निघून त्या कामामध्ये कुठलीच अडचण येत नाही आणि ते काम ते पूर्ण करून घेतात. हे मला अनेक वेळा नाही, शेकडो वेळा त्याचा अनुभव झाला आहे. आर्थिक स्थितीमध्ये परमात्म्याला माझ्या मनाला वाटतं की ही माया ही खूप, परमात्मा सांगतात की माया ही विषयाला सर्प आहे. मग मी परमात्म्याला म्हणतो मला माया जेवढी गरजेची आहे तुम्ही ती देणार म्हणता ना, मग तेवढीच द्या. बाकीची माया मला नको, जी मला झंझटामध्ये पाडल, माझ्या भक्तीचं नुकसान होईल, तसं मला करायचंच नाही आहे. तुमच्या रजेला येईल, तुमची कृपा जेवढी पाहिजे तुम्हाला योग्य वाटेल तेवढीच माझ्यावर कृपा करा आणि आनंदाने मला माझी भक्ती करून सत्लोकाला घेऊन चला, अशी मी त्यांना प्रार्थना करत राहतो. आणि त्याच्यातून मला आनंद नेहमी येत राहतो, जो कुठेही पैसे दिल्याने भेटत नाही. लोक आनंदाच्या शोधात वेगवेगळ्या मेडिटेशन, ओशो मेडिटेशनमध्ये जगामध्ये लाईक ॲज एन्जॉय असं ते मानतात. पण ते तिथे सगळे अमीर येतात, करोडपती अरबपती लोक येतात, ते आम्हाला भेटले तिथे आणि ते म्हणतात की ह्या मेडिटेशनवर आनंद भेटेल म्हणून आम्ही आलो आहे. पण तिथे पण तो भेटला नाही, त्यांना पण भेटत नाही आहे. त्यांच्यासोबत सुद्धा माझी त्यावेळेस चर्चा झाली. आता पण जे माझे त्या काळातले सहकारी होते त्यांना मी सांगायचो की अरे तुम्ही इकडे येऊन जा. असं मी सांगतो की इथे एकदम सरळ साधं सोपं आहे. आणि ते स्टेटसला घेऊन बसले आहेत. ते म्हणते वहाँ रहने को कमरा मिलता क्या, AC मिलती क्या. अहो इथे एकदम सगळ्यांना सारखा अधिकार आहे. तुम्ही स्टेटसला घेऊन नका. तुम्ही एक भक्ताप्रमाणे जर तुम्हाला परमात्मा पाहिजे आहे, परमात्म्याशिवाय जगामध्ये आनंद देणारा दुसरा कुठलाही व्यक्ती पण नाही आणि वस्तू पण नाही आहे. तर सर्व सुखाचे आनंद परमात्मा आणि गुरु गोविंद दोनों खडे किसके लागू पाय, बलिहारी गुरु आपणे जिन गोविंद दियो बताय. असे जे परमात्मा स्वरूप सद्गुरू रामपालजी महाराज जी आहेत, हे परमात्माच आज ज्ञान सांगायले आहेत आणि त्यांच्या शरणमध्ये येऊन तुम्ही ते ज्ञान ग्रहण करा आणि आनंदाचा उपभोग घ्या. ह्या जीवनामध्ये आनंद घ्या आणि मेल्यानंतर तुम्ही सतलोकाला जाणार. जसं 2 दिवस तुम्ही गावातून बाहेर गेले तर तुम्ही प्रश्न पडतो की आपण मुक्कामाला कुठे थांबायचं.
तर ज्यावेळेस तुम्हाला मृत्यू झाल्यानंतर तुम्हाला कोण नेईल, कुठे तुम्ही जाणार, याचा तुम्ही कधी प्रश्न पडलाय का तुम्हाला? आणि भक्ती म्हणजेच हा प्रश्न आहे की तुम्ही मृत्यूनंतर तुमची दुर्गती झाली नाही पाहिजे. संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमध्ये गेल्यानंतर मला सुख समाधान मिळालं आणि या सुख समाधानामध्ये मी माझ्या परिवारात पूर्ण परमात्म्याची भक्ती करतो, शेती करतो आणि परिवारात आई आणि जे वृद्ध आहेत त्यांची सेवेचा लाभ घ्यावा याच्यासाठी त्यांचं पुण्य प्राप्त होतं, म्हणून मी त्यांची सेवा अजून कशी करायची याचं ज्ञान परमात्म्याच्या दयेने मिळालं आणि ते लाभ मला हे मिळालेले आहेत संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे आणि त्यांच्या कृपेने. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या नामदानामुळे आणि भक्तीपोटी आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झाले, तर या अनुषंगाने आपण इतर भक्त समाजाला काय संदेश द्याल? इतर भक्त समाजांना मी एक प्रार्थना करू इच्छितो. संदेश देणारे तर परमात्मा संत रामपालजी महाराजच आहेत. माझी सगळ्या वेगवेगळ्या साधनाच्या क्षेत्रातल्या सगळ्या भक्तांना माझी एक विनंती आहे की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आज जगामध्ये वेगवेगळ्या सगळ्या जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्याच्यावर आहे, यूट्यूब, टी व्ही. तर याच्यातून तुम्ही संत रामपालजी महाराजांचं पुस्तक मागवून किंवा तुमच्याकडे असेल तर ते नक्कीच वाचा. ते ज्ञान जे आहे अद्भुत आहे, ते ज्ञान मोक्षप्राप्तीचं आहे आणि त्या ज्ञानाला प्राप्त केल्यानंतर जन्ममृत्यूचा हा जो फेरा आहे 84चा, याच्यातून तुम्ही निश्चितच बाहेर पडताल. आणि याची सगळ्या 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आणि कुराण, बायबल, गुरुग्रंथ साहेब ह्या सगळ्या धर्मग्रंथावरून संत रामपालजी महाराज ते प्रमाणित करून सगळ्या जगाला सांगत आहेत आणि ते तुम्ही बघा आणि वाचा. हीच माझी सगळ्या भक्त परिवाराला विनंती आहे जगातल्या. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे आज जगामध्ये जे तत्वज्ञान देत आहेत हे दुसरीकडे कुठेच मिळू शकत नाही. तर या अनुषंगाने जर कोणा भक्ताला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा अनुग्रह घ्यायचा असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? जर माझा कुणी अनुभव हा बघत असेल तर टी व्ही स्क्रीनवर खाली पट्टी चालते, त्याच्यावर फोन नंबर आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचं नामदान केंद्र आहे. त्या फोन कॉन्टॅक्टवरून तुम्हाला कुठे तुमचं नामदान केंद्र आहे त्याचा पत्ता दिला जाईल आणि तिथे जाऊन तुम्ही नामदीक्षा त्यांची कृपा प्राप्त करू शकता. या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा ही 100% निशुल्क आहे, कुठलाच खर्च त्याला लागत नाही. आम्ही अनेक साधनेमध्ये हजारो रुपये घालवले, लाखो रुपये घालवले, पण इथे कुठलाही एक पैसा सुद्धा द्यावा लागत नाहीये. निशुल्क त्यांची नामदीक्षा घेतल्यानंतर आरतीसाठी लागणारं भक्तिबोध पुस्तक तिथून फ्री दिल्या जातं, मंत्राचं कार्ड पण फ्री दिल्या जातं आणि पूजेसाठी लागणारा फोटो तो तिथून फ्रीमध्ये दिला जातो. कुठलाच खर्च संत रामपालजी महाराज यांची साधना घेण्यासाठी लागत नाहीये आणि कुठल्याही नामदान स्थळावर ते फ्रीमध्ये आणि लवकरात लवकर मिळतंय. तुम्ही तुमची तयारी ठेवा की आपल्याला ज्ञान पाहिजे आणि लवकरात लवकर त्या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर